सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यात भाजप अंतर्गत बंडखोरी झाली आहे। भाजपचे माजी कणकवली तालुकाध्यक्ष संतोष कानडे यांनी फोंडाघाट आणि हरकुळ खुर्दमधून जिल्हा परिषद निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय। त्यामुळे भाजपला मोठा धक्का बसलाय। उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर संतोष कानडे यांनी पक्षाने माझ्यावर ही वेळ आणल्याचं म्हटलं आहे, तर वरिष्ठांनी डावलल्याचाही थेट आरोप त्यांनी केला आहे। पण उमेदवारी अर्ज अपक्ष म्हणून दाखल केलेला आहे। पहिली प्रतिक्रिया काय असेल आपली? काय नाही, पक्षाने ती वेळ आणली माझ्यावरती, मी दाखल केलं। काल तुमचं स्टेटस जे ठेवलेलं होतं ते अनेक ठिकाणी चर्चेचा विषय बनलेला। सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपमधून तुम्ही अनेक पदं भाजपची घेतलेली आहेत, अनेक पदांवर काम केलं आहे। असं असताना सुद्धा कणकवलीमध्ये भाजपमधून ही मोठी बंडखोरी झाल्याचं पाहायला मिळालं। तुमच्या स्टेटसमुळे भाजपमध्ये पहिल्या बंडखोरीचा नारा कणकवलीतून फुटलाय, काय त्याबद्दल? फुटला म्हणजे तेच सांगतो, वरिष्ठांनी मला फोडायला लावला। माझी इच्छा नव्हती नारळ फोडायला। राणेसाहेबांच्या कोर्टामध्ये चेंडू जाणार होता, पण तो चेंडू कोर्टात गेलाच नाही। मध्येच कॅच घेतली आणि मी बोल्ड झालो। कोणी कॅच घेतली, कुठं अडकला नेमका चेंडू? कळेल आपल्याला। आज आपण फॉर्म कुठून भरलाय उमेदवारी? आता मी फोंड्यामधून भरलाय आणि हरकुळमध्ये। तुमची उमेदवारी डावलला म्हणजे नेमकं कोण आहे? कोणी डावलली उमेदवारी? पक्षश्रेष्ठी म्हणजे नेमकं कोण? परीक्षा वरिष्ठ असतात ते मी कसं सांगू कोण आहेत ते? साहेब, अगदी उघडपणे विचारतो, आपण स्टेटस ठेवलं होतं व्हॉट्सअपवरती की नितेश राणेंना रामराम आणि गोट्या सावंतांना सलाम। राणेंचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून तुम्ही, राणे समर्थक म्हणून आजवर काम केलेलं आहे आणि अशा वेळी तुम्ही थेट नितेश राणेंवरती बोट दाखवलाय, अंगुलीनिर्देश केला होता, काय कारण? तो मला प्रश्न विचारला, तुम्ही त्यांनाच विचारलं तर बरं होईल। तुम्हाला ते स्टेटस तुम्ही ठेवलं होतं ना, म्हणून तुम्हाला विचारतो। स्टेटस ठेवलं, त्यांना विचारण्यासाठी ठेवलं मी ते तुम्ही त्यांना विचारा, ते तुम्हाला समर्पक उत्तर देतील। कुठेतरी पक्षावर नाराजी पक्षावर नाराज पक्षावर कशाला नाराज? मला ज्यांनी सांगितलं की बाबा तुम्हाला उमेदवारी मिळणार आणि ती मिळाली नाही, त्यांच्यावरती नाराज। आता फोंडाघाट जिल्हा परिषद मतदारसंघातून तुम्ही निवडणूक लढवताय, उमेदवारी आपली कायम ठेवणार आहात की कसं काय? कारण राजन चिके यांनी सुद्धा आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय। तुम्ही माजी तालुकाध्यक्ष, तेही माजी तालुकाध्यक्ष आहेत भाजपाचे। आम्ही दोघे एकत्र बसू, आम्ही ठरवू, वाटेल ज्याला योग्य असेल तो एक कोणतरी उमेदवार राहणार। हो, राजन चिके किंवा संतोष कांडे हे दोघांपैकी आम्हाला दोघांनाही शब्द दिलेला होता आणि दोघांनाही बाहेरचा दरवाजा दाखवलेला आहे। त्यामुळे कुठेतरी काहीतरी आम्हालाही दाखवावं लागेल। हरकुळमध्ये पण तुम्ही उमेदवारी लढवणार की माघार घेणार? बघू, ती वेळ ठरवेल। तुम्ही कासारडेमधून इच्छुक होता असं चर्चा होती. हो, कासारडेमधून मला इच्छुक केलं गेलं होतं जाणून बुजून। तो माझा मतदारसंघ नाही, त्या ठिकाणी माझं गाव नाही, माझं गाव फोंड्यामध्ये मोडलं। तरी पण मला सांगितलं होतं की बाबा तुम्ही इच्छुक आहात, तुम्हाला आपण तिकीट देऊन तिथून निवडून आणू। कोणी इच्छुक केलं होतं तुम्हाला? ते प्रमुख, तुम्ही पक्षश्रेष्ठी म्हणताय, प्रमुख म्हणताय, पण नाव का घेत नाही मग? जे प्रमुख ठरवतात तेच। काल या एकूणच घडामोडींच्या पार्श्वभूमीवर तुम्ही गोट्या सावंतांची पण काल भेट घेतल्याची माहिती समोर येते, त्यांच्याशी काय चर्चा आहे? नाही, काही चर्चा नाही झाली, पण गोट्या सावंत हे कार्यकर्ते आम्ही एकत्र काम केलंय। काल मला त्यांची आठवण आली। तुमचं दुसरी लाईन होती त्याच्यामध्ये की गोट्या सावंतांना सलाम, ह्या लाईनचा अर्थ काय मग? तेच म्हणतो, गोट्या सावंतांची मला आठवण आली, कारण आम्ही एकत्र काम केलेलं होतं। ती भेट ज्यावेळी मला डावललं गेलं त्यावेळी मला गोट्या सावंतांची आठवण आली। का नेमकं काय कारण? तर आली आठवण, आता काय ते कारण काय असू शकतं? इतके दिवस नाही आली, आजच आली का? आली। यापुढे आपण कसं, म्हणजे भाजपामध्ये असणार आहात की पक्ष सोडणार? मी भाजपमध्येच आहे, कुणी झालं मी बाहेर गेलो म्हणून? मग भाजपमध्ये बंडखोरी केल्याच्या कारणावरून कारवाई होईल, वरिष्ठांवर चर्चा होईल। चर्चा झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की बाबा तुम्हाला भरता येणार नाही, आम्ही राजीनामे देऊ, पर्याय आहे ना आपल्याकडे। त्यांनी सांगितलं बाबा तुम्ही पक्षाचे राजीनामे देऊ आणि स्वबळावर लढू। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।